रामेणावेता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितात्मनां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परन्धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। कथा कहूँ मति अनुसार, कथा कहूँ मति अनुसार। विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए। प्रेम सहित गति धरो, प्रेम सहित गति धरो। पधारिए पवन कुमार, पधारिए पवन कुमार। आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए। श्री रामचंद्र भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। परम मंगलमय भक्त हृदयेश्वर भक्त काम कल्पतरु भगवान श्री रामचंद्र यांची वाङ्मयीन मूर्ती सिद्धांत रामायण
आजच्या या तिसऱ्या दिवशी भगवत चरणी पुष्प समर्पित करण्या अगोदर उपस्थित गुरुजन तसेच समस्त भाविकांना माझा प्रणाम. सिद्धांत रामायणामधून सांगतात, भगवान इहलोकामध्ये राक्षसी, आसुरी, मोहिनी अशा त्रिविध प्रकारची जी प्रकृती आहे, या प्रकृतीवर विजय मिळवण्याकरता आत्ममायेचा अंगीकार करून सर्व शक्तीनिशी भूलोकावर अवतीर्ण होतो. खरं तर स्वतः भगवान सांगतात, हे अजोपि सन्नो व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी अजय अव्यय खरा, पण स्वकीय प्रकृतीचा अंगीकार करून, आत्ममायेचा अंगीकार करून या भूलोकावर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान म्हणतात, मी अजय अव्यय खरा, परंतु धर्मस्य ग्लानिर्भवति, धर्म गलित गात्र होतो त्यावेळेला आत्ममायेचा अंगीकार करून मी सर्व शक्तीनिशी आसुरी प्रकृतीचं प्राबल्य जे वाढलेलं आहे ते निवृत्त करण्याकरता संपूर्ण धर्मजातांचं युगायुगाच्या ठिकाणी संरक्षण घडावं म्हणून भक्तजनांचा कैवार व्हावा, मी साकार होऊन या भूलोकावर अवतीर्ण होतो. अवतीर्ण होणं, अवतार आणि जन्म यात फरक आहे. पूजनीय बाबा नेहमी सांगतात, तुमचं आमचं जे येणं आहे हे येणं कर्म परतंत्र आहे. अनिच्छेनं आम्ही या भूलोकावर येतो, इच्छा नसतानाही यावं लागते. पण संतांचं आणि देवाचं येणं हे स्वइच्छेनं आणि स्वेच्छेनं धारण केलेला अवतार. माझा जन्म दिव्य आणि माझं कर्मही दिव्य असं भगवान सांगतात. माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे, अकर्तृत्व राखून कर्म करतो. अजत्व कायम ठेवून जन्माला येतो. म्हणून जन्म कर्म च मे दिव्यम, माझा जन्मही दिव्य आणि माझं कर्मही दिव्य असं भगवान श्रीरामचंद्र सुचवता. श्रीरामचंद्र भगवान की जय. फेडोनी अविवेकाची काजळी. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या अवताराच्या ओव्या लिहिल्या.
विवेक दीप उजळी नित्य करी दिवाळी योगियासी धर्मासी नीतीसी सेज भरी धर्म आणि नीती यांची सांगाड घालतो गाठ योगी जनांना सुखाचं साम्राज्य अनुभवाला त्या ठिकाणी आणतो आणि अद्वैत ब्रह्मानंदाने हे विश्व कोंदून जावं पापाचा पर्वत नष्ट होतो पुण्याची पहाट फुटे आणि असं हे भगवंताचं जे अवतार कार्य आहे म्हणून जन्म कर्म मे दिव्यम माझा जन्मही दिव्य आणि माझं कर्मही दिव्य आहे हा आहे भगवंताचा अवतार असे भगवंताचे 24 अवतार भागवतामध्ये सांगितले प्रसंग प्रसंगाने वेगवेगळे कोणी 20 कुठे 9 10 अशी वर्णन आहे पण भगवंताची ही अवतार मीमांसा जो जाणतो भगवान म्हणतो तो परम मुक्त तो मुक्त आहे जन्म कर्म च मे दिव्यम यहाँ तत्वतः वेत्ती त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयति मामेती सोर्जुन भगवान म्हणतात माम येती पुनर्जन्म न येती गोप श्री रामचंद्र भगवान की जय तो मलाच येऊन मिळतो पुन्हा जन्माला यायची त्याला गरज नाही त्याची सरली एरझार त्याची सरली एरझार सरली एरझार झाला सुफळ व्यापार झाला सुफळ व्यापार त्याची सरली एरझार त्याची सरली एरझार त्याची सरली एरझार आधाला सुखाचा झाला शफार व्यापार त्याची शरणी धार त्याची शरणी श्री राम चंद्र भगवान की जय भगवान श्री रामचंद्र काय म्हणतात पहा माम येते पुनर्जन्म न येते माझं निर्विकार स्वरूप आत्मा सर्व प्रकारच्या क्रियाकर्मापासून असंग आहे अलिप्त आहे असं जो जाणतो तो परममुक्त आहे तो देहवान जरी दिसत असला तरी देहधर्माने लिप्त होत नाही पद्मपत्र मिवांबसा प्रपंचात राहून सुद्धा तो त्याने प्रपंचाच्या धर्माने लिप्त होत नाही देह धर्माने लिप्त होत नाही देहावर येणारे सुख दुःख आध्यात्मिक आदी ताप या सगळ्या तापापासून सुद्धा तो स्वतःला
अलिप्तत्वाने जाणतो, असंगत्वाने जाणतो. बाबा सांगतात, लोक म्हणतात बाबा कशी आहे प्रकृती. लोक काय विचारतात, प्रकृती कशी आहे. बाबा म्हणतात प्रकृतीचं काय, तिच्यात नेहमी बदल होणं हा तिचा स्वभाव आहे. प्रकृती शरीर हे दुःख रोगाचं भांडार आहे. मग रोग शरीराला आहे, मला नाही. मग शारीरिक दृष्टीनं कधी दुःखही झालं, पीडा झाली, तरी आपण पाहतो पूजनीय बाबा शरीराची सगळी पीडा ही सहन करतात. कारण त्याच्यावर इलाज केला की ते दबून जाते, आणि दबून गेलं की पुन्हा ती उगवते. हा नियम आहे. काय कर्म भोगून संपवायचं, शरीराचा लाड करायचा नाही. बाबा सांगत असतात की शरीराला जेवढं जपलं तेवढं ते आपल्याला त्रास देते. त्याला सवय करून द्या म्हणतात. जमत नाही. कसं जमत नाही? सकाळी उठायचं जमत नाही, जमलंच पाहिजे. बाबाचा खाक्या आहे, कसं जमत नाही. स्वतः सुद्धा किती आजारी असो, काही असो, सकाळी 3:30-4 ला उठून आंघोळ करून पूजा करून काकड्याला हजर. आज तर मी शॉक झालो. आम्ही उशिरा आलो, बाबा आधीच आले. श्री रामचंद्र भगवान की जय. तो परममुक्त जीवन मुक्ती. आणि ते जीवन मुक्ती कशी अनुभवायची? रडत रडत जर म्हणलं तर आनंद नाही. मग स्वीकार करायचा, हसून हसून दुःखाचा सामना करायचा. दुःखाला मान दिला की ते जास्त दुखते. हा देह धर्म, देहाविषयी उदासीनता, हे सगळे गुण, देहाचा मान, देहाचा अपमान, देहाचं सुख दुःख प्रारब्धाधीन आहे. म्हणून त्याचा फार विचार करायचा नाही. असो, बाबा म्हणतात मे तत्वता वेत्ती नैति मामेति सोर्जुन. भगवान म्हणतात तो पुन्हा जन्माला येत नाही, तो मलाच येऊन मिळतो. अशा प्रकारचा पूर्ण अवतार रामचंद्र. कृष्ण आणि राम हे 2 असे अवतार आहेत. हे पूर्ण अवतार आहेत, बाकीचे अंश अवतार आहेत. श्रीराम धर्माची मूर्ती आहे, तर कृष्ण प्रेमाची मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या सगळ्या क्रियेमध्ये प्रेम आहे, आणि श्रीरामाच्या सगळ्या क्रियेमध्ये धर्म आहे. सगळ्या क्रियेत रामाचा धर्मच आहे. राम धर्माची मूर्ती आहे, तर श्रीकृष्ण प्रेमाची मूर्ती आहे. जग में सुंदर है दोना, चाहे कृष्ण कहो या राम. बोल राम राम राम, हे श्याम श्याम श्याम. बोल राम राम राम, बोल श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम,
ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे। माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे। प्रेम भाव से प्रेम भाव से भरे अनोखे, प्रेम भाव से भरे अनोखे दोनों सुख के धाम। चाहे कृष्ण कहो या राम, राम राम बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। श्री रामचंद्र भगवान की जय। जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय राम। राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निमेष। इनके नयन गंभीर, उनकी चपल विशेष। यांनी सांगितलं राम कृष्ण दो एक है, श्रीराम आणि श्रीकृष्ण एकच आहे. अंतर नाही निमेष. सांगितलं एक धर्माची मूर्ती, एक प्रेमाची मूर्ती. मग एवढा मोठा धर्मनिष्ठ मुलगा पोटी जन्माला यावा याकरता किती तप करावं लागला असेल. खडसे पडसे जन्माला यायला काय काय लागते. बाबा म्हणतात स्वयंभू मनु आणि शतरूपा यांनी जन्म जन्मांतरापर्यंत अनंत तप केलं. आणि तप केल्यानंतर त्याची फलश्रुती रामासारखा मुलगा दशरथ राजाला प्राप्त झाला. पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा. 8 घातली विभांडकाच्या हातानं करायचा. विभांडक म्हणजे भांडण करत नाही. काही लोकांना भांडल्याशिवाय जमतच नाही. काही लोकांना भांडल्याशिवाय जमत नाही. पण विभांडकाची ही वृत्ती आहे आणि ही वृत्तीचा अंगीकार केल्याशिवाय, द्वैत बुद्धीचा निराश झाल्याशिवाय, कारण भांडणाचं मूळ द्वैत आहे. भांडणाचं मूळ द्वैत आहे आणि द्वैताचं मूळ आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. श्री रामचंद्र भगवान की जय. ही मालिकाच आहे. जिथे अहंकार आहे, ममाकार आहे, तिथे अज्ञान राहते आणि अज्ञानामुळं द्वैत बुद्धी निर्माण होते आणि द्वैतामुळे भांडण निर्माण होते. बाबा म्हणतात विभांडक व्हा. विभांडक झाले म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमचा यज्ञ सफळ होईल. विभांडकाची साथ घ्या. तुमची वृत्ती ही द्वैत रहित करा. जिथे अद्वैत आहे, ऐक्य आहे, तिथे प्रेम आहे.
जिथे द्वैत आहे तिथे भांडण आहे. श्रीरामचंद्र भगवान की जय. द्वैताची समाप्ती हीच एकात्मता आहे. आपलेपणा, आत्मीयता जिथे राहते तिथे कधी भांडण होत नाही. भांडण कुठे होते? तुमचं पोरग, लोक काय म्हणतात, तुमच्या पोरानं आमच्या पोराची खोडी केली, म्हणजे द्वैत आहे. द्वैत समाप्त झालं, आपलेपणा असला की भांडण होत नाही. मग दशरथ राजाने काय केलं? विभांडकाच्या हाताने यज्ञ केला. बाबा म्हणतात मग विभांडकाच्या हाताने यज्ञ केला म्हणजे राम जन्माला येणार. श्रीरामचंद्र भगवान की जय. द्वैत दिसते, मानला तर द्वैत, द्वैत मान्यावर आहे. बाबा सांगतात जग दृष्टीने पहावे, नित्यानंदी रमावे, पर्यासक्त नसावे, नाश झाले या दृश्याचा. दृश्य, द्रष्टा, दर्शन, त्रिपुटीचा निराश कधी होतो? दृश्याची समाप्ती कधी होते? ज्या वेळेला गुरुकृपा होते त्यावेळेला दृश्याची समाप्ती होते. दृश्याची समाप्ती झाली माझी आता, दृश्याची समाप्ती झाली माझी आता. झाली माझी आता, दृश्याची समाप्ती झाली माझी आता. दृश्य दृश्य नाही, द्रष्ट्याचंच रूप म्हणजे दृश्य आहे. त्याने मला मारलं, तो माझा द्वेष करतो. भाव म्हणतात तो द्वेष नाही करत. आरशातलं बिंब, प्रतिबिंब आपलंच असते. आपल्याला जर ते तसं दिसत असेल तर समजावं आपणच तसे आहोत. दृश्याच्या ठिकाणी दोष नाही, दोष हा द्रष्ट्याच्या ठिकाणीच असतो. मग दृश्य दृश्यत्वानं दिसतं हेच अज्ञान आहे. मग दृश्याची समाप्ती होण्याकरता हे रामायण ऐकायचं. राम प्रभू दशरथ राजा याने विभांडकाच्या हाताने यज्ञ केला म्हणजे विभांडकाला मित्र केलं. जो विभांडकाला मित्र करतो त्याच्या घरी रामासारखा मुलगा जन्माला येतो, लक्ष्मणासारखा मुलगा, भरतासारखा मुलगा जन्माला येतो. श्रीराम चंद्र भगवान की जय. जो द्वैत पाहतो तो संसारी आहे आणि जो अद्वैत पाहतो तो साधू आहे. मग रामायण सांगते नाही नाही, बृहस्पतींनी सांगितलं की जो विभांडक झाला त्याच्या हाताने यज्ञ करा, आलत्या भलत्याच्या हाताने यज्ञ करू नका. आताशी नवीनच फॅड निघालं, कोणी सप्ताह करायला लागलं. काल्याचं कीर्तन कोणी करू नये, महात्म्याचंच काल्याचं कीर्तन असते. सप्ताह हा यज्ञ आहे. सप्ताह कोणी करावा, कोणाच्या हाताने करावा, साधूच्या हाताने करावा. असो, ज्याचं द्वैत नष्ट झालं त्याच्या हातून यज्ञ करा.
मग असा महात्मा कुठे सापडल जो कधीच कोणाचाच भांडण करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचा मत्सर करत नाही, तिरस्कार करत नाही. दूर अरण्यामध्ये हे लोक राहतात. हे लोक अरण्यात राहतात. त्याचा शोध घ्यायचा असतो. अशा प्रकारे विभांडक ऋषीच्या हातानं पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचं ठरलं. यज्ञाची वेदिका तयार झाली. ठाई ठाई भाग केले अधिकार. पूजनीय बाबा रामायणामध्ये लिहितात, योग्य ऋषीश्वर जाणोनिया. ज्याचा जसा अधिकार असेल तसं त्याला त्या ठिकाणी नेमणूक केली. शुंडा दंडासी लावेली धार. धन्य ऋषीश्वर ऋष्य शृंग. चावळला मंत्र मूळ बीजा सहित. झाला उल्हासित नारायण. नारायण प्रसन्न झाला. अग्नी नारायण पायसते पात्र घेऊन आला. मने दशरथाला ऋषीश्वर भगवान म्हणे. अग्नि नारायण देतो संतोषो न प्रसाद. नारायणाच्या प्रसन्नतेत प्रसन्नता हाच प्रसाद आहे. अग्नि नारायण संतुष्ट झाला आणि प्रसाद दिला. प्रसाद असतो प्रसन्नता. हा प्रसाद अग्नि नारायणाने आणला आणि आणल्यानंतर वशिष्ठ ऋषीच्या हाती दिला. ऋषी महाराज म्हणले, राजा बोलवे सत्वरा तव पत्न्या. अधिकार तैसा दीन प्रसाद. म्हणे मी आनंद करोनिया. भगवान म्हणे करोनी विचार. देई गुरुवर प्रसाद. तिन्ही राण्यांना बोलावलं. ज्या वेळेला वशिष्ठ ऋषींनी त्यांचा अधिकार पाहिला आणि अधिकार जाणून कौशल्या मातेला हा प्रथम विभाग दिला. कौशल्या मातेला प्रथम विभाग दिला. याचा राग कैकेयीला आला. राग कैकेयीला आला आणि कैकेयीने कोलाहल मांडला, कलह केला. मी सांगितलं मत्सर असला की भांडण होते आणि मत्सर नसला तर मग भांडण होत नाही. पूजनीय बाबा सांगतात की कौशल्येला प्रथम विभाग दिला. त्याचा राग कैकेयीला त्या ठिकाणी आलेला आहे. देतो कौशल्याची प्रथम विभाग. तेने आला ना क्रोध कैकेयीची. देतो कौशल्याची प्रथम विभाग. तेने आला क्रोध कैकेयीची.
भगवान की जय. पूजनीय बाबा सांगतात, रुसून बसली, रुसोनिया तिने मांडील कोहाळ, झाला तेने वेळ बक्षायसी, हातीचा तो पिंड घाणीने झडपिला, नेवोने घातला अंजनीसी. सर्वांना कथाभाग माहित आहे. कौशल्या मातेला पहिला भाग दिला, त्याचा राग कैकेयीला आला, कैकेयीला राग आला, खायला वेळ झाला, घार आली, घारीने तो पिंड झडपला. अंजनी मातेच्या तपासाठी महारुद्र आले पुटी. रडू लागली, रडू लागली. त्यावेळेला कौशल्याला दया आली. चांगले लोक, लक्षात घ्या, चांगले लोक चांगलंच पाहतात. ती रागावली, जाऊ द्या म्हणे, तिला काही कळत नाही. लक्षात घ्या, कौशल्य माता काय म्हणली, तिला कळत नाही, तिचं मन लहान आहे. आपण मोठे आहो ना, मग तिचा रुसवा काढायचा कसा काढायचा. मग आपल्यातला अर्धा भाग कैकेयीला दिला. भांडण वाढलं असतं, तिनं काय केलं, अर्धा भाग तिला दिला. पुढे सुमित्रेनं सुद्धा यद्यदा शरते श्रेष्ठ तत्तदेवे तरुजनः संयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे करते तया नाम धर्मो ठेवीती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. सुमित्रा मातेनं सुद्धा तेच केलं. म्हणले आपल्या मोठ्या बाईंनी कैकेयीला अर्धा घास दिला, मग आपल्यातला अर्धा भाग सुमित्रेनं सुद्धा दिला. लक्षात घ्या. पूजनीय बाबा या ठिकाणी सांगतात, काय सांगतात, दया धर्म ह्या गोष्टी साधू लोकांच्या आहेत. सर्व भूतेषु दया. भूत दया प्रेम अंगी वसू द्यावे, भागल्या द्यावे अन्न पाणी. जो दीन आहे, दुःखी आहे, त्या दीन दुःखी त्याला साथ देणं हा धर्म आहे. दया धर्म संती सांगितला थोर, ग्रंथाचा विस्तार करोनिया. दया धर्म का मूल आहे. दया करावी. दया आली सुमित्रेला, कौशल्येला कैकेयीची दया आली, आणि दयेने त्यांनी काय केलं, तिला आपापला अर्धा भाग त्या ठिकाणी दिला. मग आता 2 भाग कैकेयीला झाले, आणि एक भाग म्हणजे अर्धा हे राहिले कौशल्य आणि सुमित्रा यांच्याकडे. पूजनीय बाबा म्हणतात की प्रेमानं द्वैत नष्ट होते. काय होते? प्रेमानं द्वैत बुद्धीचा निराश होतो. भगवान म्हणे द्वैताचा विचार, भगवान म्हणे द्वैताचा विचार,
पे साचार प्रेम भावे हर पे साचार प्रेम भावे दया धर्म संती सांगितला थोर दया धर्म संती सांगितला थोर ओ दया धर्म शांती सांगितला थोर दया धर्म शांती सांगितला थोर जय श्री रामचंद्र भगवान की जय जय श्री राम जय जय श्री राजा राम. असे अर्धा अर्धा आणि 2 4 भाग हे 4 भाग त्यांनी प्रसाद सेवन केला. प्रसाद सेवन केल्यानंतर पूजनीय बाबा सांगतात की दिवसा मासाने त्यांना गरोदर स्थिती प्राप्त झाली. राजाला आनंद झाला. राजा स्वप्न पाहू लागला. स्वप्न पाहू लागला. कधी कधी मनात त्या ठिकाणी येऊ लागलं की खरंच श्रावण बाळाच्या आई बाबांनी जो आपल्याला शाप दिला होता तो खरा तर होणार नाही ना. खराच होईल. काय श्रावणाचा शाप होता ऐका. झाल्या गैरोदरा दशरथाच्या कांता उधवला चित्ता हर्ष त्यांच्या श्रावणाची वाणी आजी सत्य झाली सुकृते फळले सकळ माझी. स्वतःला धन्य समजू लागला. धन्य त्रिभुवनी एक सूर्य वंशी आनंद मानसे बहुत्याच्या भगवान म्हणे लोटता दिवस झाले नवमास राणीत्रया. राणीत्रया तिनेही राण्यांना 9 महिने पूर्ण होत आहेत आणि राजा दशरथाचा आनंद गगनात मावेना. खरंच श्रावणाच्या पित्याने जो शाप दिला होता. काय शाप दिला होता लक्षात घ्या. लक्षात आणा. तो श्रावणाच्या पित्याने शाप दिला होता. अरे आम्ही जसे पुत्राच्या विरहाने प्राणत्याग करत आहोत तसाच तू देखील तुझ्या पुत्राच्या वियोगामध्ये त्या ठिकाणी प्राणत्याग करशील. शापात आशीर्वाद. श्री रामचंद्र भगवान की जय. काय मिळाला शाप झाला आशीर्वाद. पुत्र होणार याचाच आनंद लक्षात घ्या. राजाला पुत्र आपल्याला पोरगा होणार तो शाप पुढे कधी व्हायचा तो होईल पण आधी पुत्र तर होईल ना. मग पुत्र होणार याचा त्याला आनंद होता. काय म्हणतात बाबा पहा.
आनंद मानसी बहु त्याच्या. पुत्र शब्दाचा अर्थ जो 52 प्रकारच्या नरकातून सोडवतो. आता 52 प्रकारचे नरक सगळे इथे सांगायचे नाही. नरानाम निर्तिशयम अकम स नरकम, त्याचं नावच नरक. अति दुःख, अति 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 दुःख. मग दुःखाचं वर्णन इथे बसून काय करायचं. बापाला नरकातून बाहेर काढतो तो खरा पुत्र. लक्षात घ्या. विठ्ठलपंत म्हणलं की विठ्ठलपंत कोण सांगायचं काम नाही. ज्ञानेश्वर महाराजाचे वडील. लक्षात घ्या. उभारीला ध्वज तीही लोकावरी, ऐसी चराचरे कीर्ती ज्याची. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपिका. वाडीला धाय तिन्ही लोका बरी, वाडीला ध्वज तिन्ही लोकावरी. ज्ञानेश्वर महाराजासारखा. ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठलपंत रुक्मिणी आईचं नाव अमर करून टाकलं. म्हणून श्रीराम पोटी येणं ही भाग्याची गोष्ट आहे. ऐका, मुलगा रामासारखा, मुलगा माऊली ज्ञानेश्वर महाराजासारखा, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. महाराजांनी पहा कशी सुंदर लिहिलं पुढे. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मुलगी सुद्धा असावी तर संत मीराबाई सारखी, संत जनाबाई सारखी, संत मुक्ताबाई सारखी. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. हे हे रामायण शिकवते. काय रामायणामध्ये सांगितलं की पुत्र तो जो 52 प्रकारच्या नरकातून बापाला बाहेर काढतो. मुलगी असावी मुक्ताबाई सारखी, जनाबाई सारखी, संत सखूबाई सारखी, संत सोयराबाई, मुक्ताबाई. हे सगळं सांगायचं यासाठी की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा. श्रीनाम चंद्र
रामचंद्र भगवान भगवान की जय. दशरथ राजाने असाच मुलगा मागितला. पुत्र देई भाव भक्तियुक्त, लक्ष्मण सेवेशी निष्ठ होता. लक्षात घ्या काय काय पात्र आहेत रामायणामध्ये पहा. राम भावासाठी राज्य सोडून जातो. कोणता भाऊ आहे असा? धुरा किती असतो? धुरा विधभर असतो. विधभर धुऱ्यासाठी त्याचं तोंड पाहणार नाही. काय म्हणतो? भाऊ भावाला विसरले. एवढं नाही, भरत रामासाठी राज्य सोडून वनात राहिला. नंदीग्राम मध्ये भरतानं वास्तव्य केलं. लक्षात घ्या, भरत, लक्ष्मण, श्रीराम, शत्रुघ्न हे जे मुलं आहेत, बाबांनी सांगितलं की हे 4 मुलं जे आहेत हे धर्माचीच मूर्ती आहेत, पुरुषार्थ आहेत. आहे पुढे आता सांगायचा अर्थ असा आहे की मला पुत्र होणार याचा त्याला अति आनंद. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा ती लोकी झेंडा. आता हे सप्त्यात पोरं नाचतात. मंडळीला वाटते आपलं बी असं जर एखादा गाणारा झाला. काल आपले देवडे महाराज आले ते, मग ऐकणाऱ्याला वाटते की आपलं पोरग जर असं गाणारं झालं तर किती चांगलं होईल. पण नशीब असं ते पेनारं होते. काय त्या बायबापाला वाटते गाणारं व्हाव, आणि ते सगळं विकटिक करते आणि पिऊन मोकळा. पुत्र भावायसा गुंडा. सांगायचा अर्थ असा की दशरथाला अति आनंद झाला. मुलगा होणार, आधीच लोक नाव काढून ठेवतात की हे नाव ठेवायचं, ते नाव ठेवायचं. अशा प्रकारे भगवान म्हणे लोटता दिवस, झाले नवमास राणी त्रया. यामध्ये कौशल्या मातेच्या उदरी ज्या हे अद्वैत ब्रह्मतत्व त्यांच्या उदरी जन्माला येणार, तिची अवस्था काय झाली? तिला भाव समाधी लागली. कौशल्येला समाधी लागली. असं वाटलं हिला भूतभीत लागलं नाही ना. दशरथ राजाला काही वाटले अशी काऊन करायला लागली. पण तिच्या उदरामध्ये जगत चालक असा हा प्रेम धर्माची मूर्ती असणारा श्रीराम त्या ठिकाणी. कौशल्याची दशा वेगळी होती, कैकेयीची दशा वेगळी होती आणि सुमित्रेची दशा वेगळी होती. सुमित्रा सेवेमध्ये मग्न असायची. पूजा पाठ, रांगोळी काढणे, सडा समार्जन, देवाचे सगळे हार करणे. सुमित्रेचा सेवा धर्म होता. सेवेमध्ये तत्पर राहायची ती. कौशल्या भजनामध्ये दंग असायची. काही खाव करायची. हे खा, ते खा, ते खा, आंबट खा, तुरट खा, तिखट खा. कैकेयीची खाव लोभ वृत्ती तिच्या ठिकाणी असो. सांगायचा अर्थ असा की आपल्या पोटी धर्माची मूर्ती असणारा जगत चालक परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण होणार. हे
कौशल्या मातेला त्या ठिकाणी तिच्या बाह्य व्यवहारावरून कळून चुकलं. आणि काय झालं, योग्य वेळेला त्या ठिकाणी भगवान द्वादश मूर्ती झाली प्रगट. बाबा सांगतात की चैत्राचा महिना आला. त्या चैत्र महिन्यामध्ये माध्यान्नी सविता स्थिरावला. रामनवमीचा तो दिवस. भगवान जन्माला येणार. निसर्गाने सुद्धा पहा कशी किमया केली. पाणी असते, चैत्र महिन्यात पाऊस नसतो, पण पानगळ झालेली असून सुद्धा झाडांना पालवी फुटते. वसंत ऋतूचं आगमन होते आणि सगळ्या वनवेली पुष्प फलभारांनी बहरून जातात. हा सगळा बदल त्या ठिकाणी घडला. निसर्गामध्ये बदल घडला आणि बदल घडून वनवेली वृक्षवेली ह्या आनंदाने त्या ठिकाणी निमग्न झाल्या. सहा ऋतू आहेत. हेमंत, शिशिर, शरद, ग्रीष्म, वर्षा आणि वसंत. हा वसंत ऋतूचं आगमन झालं हे माहित पाहिजे आपल्याला. सहा ऋतू आहेत. या वसंत ऋतूमध्ये झाडाला फळं येतात. आंब्याला बहर आला की आंब्याला फळं आले. झाडांना फळं येतात. पुष्प फलभारांनी सर्व वनवेली त्या ठिकाणी बहरून जाते. पक्षी त्या फळाच्या आशेनं त्या फळावर त्या ठिकाणी झेप घेतात. हा सर्व वसंत ऋतूचा प्रभाव आहे. तुम्ही किती पाणी घाला, बाबा म्हणतात त्या वनवेलीला फळ त्या वेळेला येईल जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, फळेशी तैची भेटी जय वसंतू पावे. किती पाणी घातलं झाडांना, पण वसंत ऋतू आल्याशिवाय फळ येत नाही. वसंताच्या गुणी पालवती झाडे, फळ भारे मोडे वृक्षवेली. फळ भारे मोडे वृक्षवेली. बाबा सांगतात की वसंत ऋतू त्या ठिकाणी आला. बघ त्या वसंत ऋतूमध्ये प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या नवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी या भूलोकावर अवतीर्ण होणार. म्हणून निसर्गाने आधीच भगवंताच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी निसर्गात बदल घडला. कशा प्रकारे श्रीरामाचा त्या ठिकाणी अवतार होणार त्या अगोदर एकदा सर्वांनी ती कथा ऐका. अभंग रूपात बाबा सांगतात. वसंताचा ऋतू चैत्र मास होता, माध्याने सविता श्रीरावला. वसंताचा ऋतू चैत्र मास होता, माध्यान्ही सविता श्रीरावला. शुक्ल पक्ष तिथी नवमी
होईल प्रगटला. शंख चक्र गदा रुळे वैजयंती बाहेर धाकुटी मूर्ती उभा अयोनी संभव प्रगटला पुढे भगवान जोडे तयहात द्वादश मूर्ती प्रगट झाली. कौशल्या माता म्हणली की अरे तू मला वचन दिलं की मी तुझा मुलगा होऊन येईल. हो झालो ना म्हणे. झाला, पण एवढा मोठा 8-10 वर्षाचा कुठं मुलगा असतो का? लक्षात घ्या, लहान हो. देव म्हणले लहान होतो, जन्म व्हायचा राहिला, अजून प्रगट झाला, अजून जन्म व्हायचा राहिला. ऐका, मग देव म्हणले मी मुलगा झालो. ते म्हणले तसं नाही, लहान हो. लहान झाला, 8 वर्षाचा झाला, अजून लहान हो. येणे रूपे तुझ धरिता अवतार कौशल्या कुमार कोण म्हणे. आणलं म्हणतील कोणाचं चोरून पोरग. काय तांब्याभर ताकात विकत घेतलं असं म्हणतात. काय मग कोणाचं चोरून आणलं का, भिकारने जवळ विकत घेतलं का, असं लोक म्हणतील. येणे रूपे तुझ धरिता अवतार कौशल्या कुमार कोण म्हणे. मज भाक तुझी होईन मी पुत्र आपुले चरित्र आठवी. हे नको देवराया विसर तू भाक वचन सम्यक दिले मज. भगवान म्हणे हसोनी तात्काळ. देवाला हसू आलं, म्हणले आई लय हुशार आहे. आई हुशार आहे म्हणले. आई म्हणते की आईला ध्यानात आहे की आपण मागे काय वचन दिलेलं आहे. 6 वर्षाचे झाले अजून लहान हो, 3 वर्षाचे झाले अजून लहान हो, 1 वर्षाचे झाले. म्हणे 1 वर्षाचा कुठं मुलगा असतो का, अजून लहान हो. 6 महिन्याचे झाले. 6 महिन्याचं झाल्यावर म्हणले एवढं मोठं लेकरू, 4 किलो वजनाचं असतं का कुठं. मग अजून लहान हो. मग 3 महिन्याचा झाला, अजून लहान हो. 2 महिन्याचा झाला, अजून लहान हो. 1 महिन्याचा झाला, 8 दिवसाचा झाला, 4 दिवसाचा झाला, 2 दिवसाचा झाला, 1 दिवसाचा झाला. यशोदा माता म्हणले अजून लहान हो. अर्ध्या घटकेचा. आत्ता जन्माला आला असं वाटलं पाहिजे देव झाला बाळ अर्कप्रभा. अशा प्रकारे भगवंतांनी बालरूप धारण केलं. सुंदर अशा प्रकारचं भगवंताचं मनोहर रूप आहे. श्याम सुंदर असं ते भगवंताचं रूप. आणि ते पाळण्यामध्ये त्या ठिकाणी विराजमान झालं. यश कौशल्या मातेचा त्या ठिकाणी मांडीवर खेळायला लागले. गुरुरे भगवान बाबा त्या ठिकाणी रामप्रभूच्या आगमनाचा अभंग त्या ठिकाणी सांगतात. आला राम राणा आनंद मानसी सिद्ध साधकासी पर्वकाळ. श्रीराम चंद्र भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. 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 रघुपती राम
भगवान की जय. जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राजा राम. दशरथ राजाच्या घरी रामाचा जन्म झाला ही वार्ता अयोध्येमध्ये वाऱ्यासारखी पसरली. सगळे अयोध्येमध्ये प्रत्येकाला वाटत होतं आमच्या राजाला मुलगा व्हावा, आमच्या राजाला मुलगा व्हावा. सगळ्यांनी व्रत केलं होतं की एकदाचा राजाला पोरग झालं पाहिजे. आनंद गगनात मावेना. अयोध्या आनंदामध्ये नाचायला लागली. सामान्य लोकाला आनंद झाला यात विशेष नाही. सिद्ध लक्षात घ्या, सिद्ध लोक आनंदाने आनंदी होत नाहीत. पण बाबा म्हणतात सिद्ध साधकासी पर्व काळ. आनंदले सर्व जन जन आनंदले सर्व जन जन आनंदले सर्व जन जन आनंदले सर्व देव ऋषी पक्षी गण देव ऋषी पक्षी गण गण गंधर्व गाती गाणी गाणी गंधर्व गाती गाणी देव ऋषी देव ऋषी पक्षी गण गंधर्व गाती गाणे गंधर्व गाती गाणे. जय श्री चंद्र भगवान की जय. अशा प्रकारे पूजनीय बाबा या ठिकाणी सांगतात की व्यवहार व्यवहारासारखाच केला पाहिजे. जरी देव झाला पण व्यवहारात बदल नको. म्हणून 12 वर्षाचा नाही, एका घटकेचाच. लक्षात घ्या, भगवंत कर्तुम कर्तुम शक्ती संपन्न होते. पण व्यवहारासारखा व्यवहार केला. आईच्या इच्छा असतात, बाळाला लाडवावं, कुरवाळावं, ती सगळ्या इच्छा भगवंतानं पूर्ण केल्या. लक्षात घ्या, भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम तो करतो, म्हणून त्याला भक्त काम कल्पद्रुम असं म्हणतात. भक्त काम कल्पतरू. कौशल्याची इच्छा काय होती की याचं बालपण आपल्याला पाहायचं. ऐका नीट, मग बालपण पाहायचं. मग बाळक्रीडा, श्रीकृष्णाची बाळक्रीडा सगळे वाचतात, रामाची बाळक्रीडा कुठंच नाही लिहिली. मग हे बालपण रम्यते बालपण. बाबा नेहमी सांगत असतात देवा देई ग फिरून. बालपण पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं, पण बालपण एकदा गेलं की पुन्हा येत नाही महाराज. असो, भगवंत कौशल्यला रामाला बाळ रूपात पाहायचं होतं हे सांगत होतो. हे बाळ रूपामध्ये तुम्ही आले, कारण बालवेश
लहान मुलं हे देवाची रूपं असतात असंही म्हणतात. भांडणं करू करू निवडणूक करायची आणि लहान मुलाच्या हातानं निकाल लावून घ्यायचा. ईश्वर चिठ्ठी कशाचा प्रतीक आहे? बालपण देगा देवा. बालपण हे फार सुंदर आहे. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. श्रीराम चंद्र भगवान. मग लहानपण बालवेशामध्ये काय आहे हे त्या मातेलाच लहान मुलाचे कोड कौतुक करणं. म्हणून कौशल्या माता म्हणली मला तू बालवेशामध्ये दिस. मग देव झाला बाळ अर्क प्रभा. पुढे बाबा सांगतात की आनंद दशरथा झाला, सिद्ध साधकांना आनंद झाला. पुढे ब्रह्मवीणा हाती घेऊनी नारद आले, ब्रह्मवृंद श्रेष्ठ ऋषी सकळ ही तीर्थे आली तया ठाया, पर्व पाळ पाया तळी जडे. अष्टमहासिद्धी करीती रंगमाळा, आनंद सोळा योद्धेसी झाला देहातीत राजा दशरथ, श्रीरामाची वक्त्र देखोनिया. रामाला पाहिलं आणि दशरथ राजाला अतीव आनंद झाला. राम प्रभूला पाहिल्यानंतर राजा दशरथ पूर्ण काम झाला असं बाबा सांगतात. भगवान म्हणे देखताची राम, झाला पूर्ण काम. जय हरी. पूर्ण काम, पूर्ण काम होणं हे महत्वाचं आहे. अतृप्तता, असंतुष्टता, रुकरुक हे दोष आहेत. पण राजा दशरथ हा पूर्ण काम झाला. सर्वे कामाः यम प्रविशन्ति. सर्व प्रकारचे काम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूप प्राप्ती झाली. कशाने झाली? तप केलं, रामाला पाहिलं आणि देहभाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. रामाला पाहिलं, दशरथ राजा पूर्ण काम झाला. त्याचा मराठीत अर्थ सांगतो. पूर्ण काम. काही लोकांचे तोंड पाहिलं की काम होत नाही. साध्या भाषेत काही लोकांचं तोंड पाहिलं की काम होत नाही, आणि काही लोकांचं नाव घेतलं समोर आला की काम होऊन जाते. पूर्ण काम. सहज विनोदाने सांगितलं. काहींच्या दर्शनानं चेहऱ्यावर कपाळावर आड्या पडतात, आणि काहीचं दर्शन झालं की आनंद गगनात मावत नाही. श्रीरामचंद्र भगवान की जय. बाबा म्हणतात देखताची राम, झाला पूर्ण काम. हरी रूप तद्रूप झाला. भगवंताचं रूप पाहिलं. कसं रूप होतं देवाचं? राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया, लोपलिया. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. दशरथ राजाने रामाला पाहिलं, रामाचं मुखदर्शन केलं, त्याचा देहभाव हरपून गेला. झाला देहातीत राजा दशरथ.
पूर्ण काम शब्दाची व्याख्या भागवतामध्ये आलेली आहे. यशोदेला मुलगा व्हावा म्हणून सगळ्या गवळणींनी व्रत केले, उपवास केले. यशोदेला मुलगा झाला. सगळ्या जणी म्हणल्या आता मी हिच्यासाठी 16 सोमवार केले, हिच्यासाठी मंगळवार केले, गुरुवार केले, शुक्रवार केले, आता मी हिच्याकडनं फ्रीज घेणार. ती म्हणली मी टीव्ही घेणार, दुसरी म्हणली मी अमुक घेणार. यादीच करून गेल्या. प्रत्येक गवळण यादी करून गेली आणि यशोदेच्या घरी गेले की यादी ठेवायची पुढे, मला हे पाहिजे. तुझ्यासाठी केलं ना व्रत. मनात इच्छा धरून गेल्या आणि जेव्हा कृष्णाला पाहिलं ती यादी विसरून गेल्या. त्यांच्या मनात आपण हे घ्यायसाठी आलो होतो. झाला पूर्ण काम हरिरूप. याला पूर्ण काम म्हणतात. सगळ्या कामना पूर्ण होतात, मनात इच्छाच राहत नाही. निरीच्छता, निष्कामता, आणि ही निष्कामता हीच हरिरूपता आहे, हेच आत्मस्वरूप आहे. श्रीरामचंद्र पुढे बाबा सांगतात की जसा राम जन्माला आला तशा रामाच्या बरोबर सुमित्रेचा पुत्र सुमित्रेची पुत्र झाला लक्ष्मण. भरत शत्रुघ्न कैकैसी पुत्र चतुष्टय राजा. दशरथ राजाला 4 पोरं झाले. ते 4 मुलं म्हणजे 4 पुरुषार्थ. चहू पुरुषार्थ अथवा 4 वेद असं बाबा म्हणतात. चहू पुरुषार्थ जन्मले उदरी. धर्म पहिला पुरुषार्थ, अर्थ तिसरा काम आणि चौथा मोक्ष. असे 4 पुरुषार्थच जणू काही या 4 पोराच्या रूपाने जन्माला आले. लक्षात घ्या. कथा भाग वेगळा आणि सिद्धांत काय. बाबा सांगतात की जणू 4 वेदच आहेत. वेदाचं रूप आहे वेद मूर्ती. लक्षात घ्या. आपण म्हणतो वेद शास्त्र संपन्न, जे वेदांत जे वर्णन करतो ते तत्व ज्यांना आकलन झालं ते वेदांत शास्त्र संपन्न. वेद मूर्ती. मग वेदात सगळं सांगितलं. अनंतावय वेदाहा. अनंत बोलला वेद. वेद परमात्म्याचं वर्णन करतो. हे परमात्म्याचेच रूप आहे. श्रीरामचंद्र भगवान की जय. काय सांगितलं? भजन करा. राम 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 राज राम 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 राजा राम 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 राजा राम राम राम. 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 ओ राम 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 राजा राम राम राम. श्रीराम. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, चहू पुरुषार्थ, 4 वेद. हे पूजनीय बाबांनी आपल्याला सुचवलं. हे कुठे लिहिलं नाही असं. हे वेदाचे रूप आहे. वेदाची मूर्ती. आचार धर्म, विचार धर्म हे सगळे यांच्या ठिकाणी वास करतात. श्रीराम ज्ञान स्वरूप आहे. लक्ष्मण श्रद्धावान आहे. भरत वैराग्यवान आहे.
शत्रुघ्न हा शत्रुकर्षण आहे, शत्रूपर्यंत शत्रूला ताप देणार आहे. ज्याचं लक्ष लक्षावर कायम आहे त्याचं नाव लक्ष्मण. राम सेवा हेच ज्याचं लक्ष आहे. आपलं लक्ष काय आहे? त्याचं त्यानं आपला पेपर आपण तपासायचा. भाऊ तर आम्ही कशाला तपासावं? आपलं लक्ष जर राम असेल तर आपण लक्ष्मण आहोत. दुसऱ्याच्या धनावर लक्ष, दुर्योगेन धनम संपादयति स दुर्योधनः. लक्ष्मण हा रामाकडे ज्याचं लक्ष आहे, अंतर्मुख ज्याची वृत्ती आहे, जीवनाचं लक्ष हा परमात्मा असावा. बाबा सांगतात जीवनाचं लक्ष जर अर्थ असेल, अर्थानाम अर्जने क्लेशः तत्रैव परिपालने. पैसा मिळवणं हे जर उद्दिष्ट असेल, पैशासाठी सगळं काही, सकाळी थंडी वाजते म्हणून उठायचं नाही आणि ट्युशनला जाण्याकरता सकाळीच उठावं लागते, ती थंडी चालते. ट्युशनला जायचं, मोठ्या मार्कानं पास व्हायचं, मोठा पगार मिळवायचा, मोठं घर बांधायचं, मोठी गाडी घ्यायची. जीवनाचं लक्ष जर अर्थ आणि अर्थार्जन असेल, सुख मिळणार नाही, सोय होईल काय एका जन्माची. बाबा म्हणतात एका जन्माची सोय केली, पण ज्यानं रामावर लक्ष ठेवलं त्याची जन्मांतरीची त्या ठिकाणी येरझार संपली. श्री रामचंद्र भगवान की जय. बाबा सांगतात सुमित्रेला पोरगा झाला, जनमित्र होई सकाळचा, अशुभ न बोलावी वाचा. सुमित्रा मित्र व्हावं. मग जो सौमित्र म्हणजे सुमित्रेचा पुत्र, त्याचं आपलं जमत नाही बा. लोक काय म्हणतात, त्याचं आपलं जमत नाही. भाऊ म्हणतात तुझं कोणाशीच जमत नाही, काय जमवून घे. जो सुमित्र झाला त्याच्या पोटी लक्ष्मण जन्माला येतो. अंतर्मुख वृत्तीचा होता लक्ष्मण, त्याचं लक्ष बहिर्मुख नव्हतं. बहिरंग वृत्ती आणि अंतरंग वृत्ती यात फरक आहे. बाहेर पाहिलं की माणूस उद्विग्न होतो आणि आत पाहिलं की माणूस आनंदी होतो. बाबा सांगत असतात असंच मंडपामध्ये प्रवचन सुरू, सोसाट्याचा वारा सुटला, मंडप हालू लागला, लोक पळाले. बाबाजी बसलेले. नंतर ते वारं शांत झालं, भूकंप असेल काय असेल. लोक आले, म्हणले बाबाजी तुम्ही नाही पळाले. म्हणले मी पण पळालो. तुम्ही बाहेर पळाले, मी आत पळालो. लक्षात घ्या, जो अंतरंग वृत्तीचा आहे त्याला बाहेर किती संकट आली, बाबा म्हणतात न रोमिओ पिवरी येते, त्याचा केस सुद्धा वाकडा होत नाही. तारे जितने हो गगन में, आकाशात जेवढे तारे असतील तेवढे संकट येऊ दे, पण जो रामाचा भक्त आहे, जा पर कृपा रघुराज की, बालही बाकान होय, बालही बाकान होय. तारे जितने हो गगन में, जेवढे तारे असतील तेवढे संकट येऊ दे. जा पर कृपा गुरुराज
आई बाकान होय. अंतर्मुख वृत्ती ज्याच्यावर आहे, ज्याची आहे त्याच्यावर गुरुकृपा होते. जो अंतरंग वृत्तीचा आहे त्यालाच गुरु जवळ करतात. जो बहिरंग वृत्तीचा आहे त्याला बाहेरचेच काम सांगतात. श्रीरामचंद्र भगवान की जय. सुमित्रेसी पुत्र झाला लक्ष्मण, भरत शत्रुघ्न कैकईसी पुत्र चतुष्टय राजा दशरथा, प्राप्त झाले देखा तेजपुंज. असे तेजपुंज पोर होते, पाहिलं की मन हर्षित होऊन जावं. चहु पुरुषार्थ जन्मले उदरी, अथवा वेदचारी प्रगटले. भगवान म्हणे चहुदाशरथी, गौरविले प्रीती वसिष्ठाने. वशिष्ठ ऋषींनी या 4 पोरांचा गौरव केला, म्हणजे त्याचे गुण पाहिले आणि त्याचं नाव ठेवलं. सर्वांचं भरण पोषण करतो, त्याचं नाव भरत. बाबा म्हणतात सगळ्यांना जेवू घालून नंतर जेवतो तो भरत. अरे माझं राहू द्या, मग आपल्या ताटावर ओढतो तो भरत होऊ शकत नाही. कैकेयी मातेच्या पोटी भरताचा जन्म झाला. विवेक, वैराग्य, शमदम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, हे जे गुण आहेत हे सगळे साधन चतुष्टय संपन्नता यांच्या ठिकाणी होती. मूर्तिमंत वैराग्य भरताजवळ होतं. नाही नाही, वैराग्याचा पुतळाच होता भरत. दुसऱ्यानं किती दिलं पण आपण घेतलंच नाही, तो देऊ शकत नाही. बाबा सांगतात ऐका, आळंदीला आश्रमामध्ये जेव्हा बाबा होते त्यावेळेला बाबाचे गुरुबंधू त्यांना महाराज सांगत होते बाबांबद्दल विशेष महत्त्व सांगत होते की काय होतं. साखरे महाराज म्हणले हे 10 रुपये तू महाराजांना दे, आपल्या बाबांना दे, पाहतो घेतो का. आता तो वयाने लहान होता, बाबा तिथे शिकवत होते. त्याने ते 10 रुपये आणले, तुमची घरची मंडळी भेटली असेल असं भास केला. ते 10 रुपये महाराजांच्या पायावर ठेवले, बाबांच्या आपल्या. बाबा म्हणले का हो, का रे पैसे कोणाचे? नाही तुमचेच. म्हणजे आमचं कोणी आलं होतं का? आई बाबा आमचे कोणी दिले? नाही म्हणे तुमचेच आहेत. हो पण माझे कसे काय? नाही म्हणे तुमचेच आहेत. दक्षिणा बाबांनी ते दक्षिणा म्हणून म्हटल्याबरोबर ते घेतले आणि त्याच्या अंगावर फेकले. नको म्हणले मला. मागून महाराज पळत धावत आले, साखरे महाराज, आणि टाळी वाजवली. पहा म्हणे मी म्हटलो होतो ना तुला की तो घेणार नाही म्हणून. वैराग्य, दुसऱ्याचे पैसे घ्यायचेच नाही. मा गृध्र कस्य स्विद्धनम अशी श्रुती आहे.
दुसऱ्याच्या पैशाकडे आशाळभूत होऊन पाहू नये. चोरी तर नाहीच, पण दुसऱ्याचा पैसा घेऊ नये, दिला तरी घेऊ नये असं शास्त्र आहे. मग हे वैराग्य आहे, लक्षात घ्या. त्याने दिलं, आपण नाही घेतलं, त्यात आपला मोठेपणा आहे. पैसा असो का शिवी असो, आश्रमातल्या बऱ्याच कथा आहेत, बाबा सांगत असतात. अहो त्याने मला शिवी दिली हो. बाबा म्हटले तू घेतली कशाला? तू घेतली नाही, तो मुखावर राहील. तू जर घेतली, लावून घेतली म्हणजे मनाला लावून घेतली, तुला रडावं लागेल. त्याने दिली त्याचं तोंड खराब होईल, त्याने दिली त्याचं तोंड खराब होईल. तू घेतली तर तुझं मन खराब होईल. श्रीरामचंद्र भगवान की जय. मूर्तिमंत वैराग्य म्हणजे भरत. सांग पुढे सगळ्या रामायणात आता भरत आणि लक्ष्मण यांचीच कथा आहे. मग बाबा म्हणतात की भरताचं नाव भरत का ठेवलं, लक्ष्मणाचं नाव लक्ष्मण का ठेवलं, ते आता आपल्याला पाहायचं. भजन करा. राम श्रीराम जय जय 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 राम श्रीराम श्रीराम जय जय राम 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 चंद्र भगवान की जय 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 श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम चार पुरुषार्थ. धर्म पुरुषेन अर्थ असो, पुरुषाचा पौरुषत्व त्यात आहे, पुरुषार्थ त्यात आहे. पुरुषेन म्हणून पुरुषाने काय करावं? धर्म करावा. माणसाने धर्म करावा म्हणजे रामासारखा पोरगा जन्माला येतो. धर्मसार फळ संसारास गाव. इमानदारीनं संसार केला
म्हणजे रामासारखा पोरगा जन्माला येतो. आणि संसारात बेमानी केली, माझं काम नाही, झाली माझी ड्युटी. बाबा म्हणतात रामासारख्या पोराची आशा करू नको. मग इमानदारीने संसार केला तो धर्म होतो, त्यालाच सत्पुत्र त्याला प्राप्त होतो. धर्मानुसारी धर्मानुष्ठान करणारा माणूस सुखी होतो, समाधानी होतो, संतुष्ट होतो. असंतुष्टता, असमाधान, दीनत्व, दुःखित्व हा संसार आहे. या संसाराला प्राप्त व्हायचं असेल तर बेमानी करून संसार लोक करा. पण बेमानी करून केलेला संसार माणसाला समाधान देत नाही. इमानदारीनं संसार केला, इमानदारीनं प्रपंच केला, वैराग्य होईल. वैराग्याच्या बोधे स्थिर झाले मन, मांडले आसन समाधीचे, समाधीच्या बळी झाला आत्माकार, विसरला संसार बाह्यात्कारी. बाबा म्हणतात धर्म फळ, मग धर्म सार आहे. वैराग्य झालं, समजावं इमानदारीनं संसार केला, भजन केलं, लय भजन केलं, लय तीर्थयात्रा केल्या, काशी केली, वाराणसी केली, सप्तपुरी केली, 4 धाम केले. आणि काहीच सोडलं नाही, काहीच सोडलं नाही. एक पोरगा त्याच्या बापाला म्हणला, तुम्ही काय सोडलं? काय सोडलं म्हणजे 4 धाम केले, सप्तपुऱ्या केल्या, सगळं केलं, आणि जे आहे ते कायम आहे. कितीही प्रपंच केला, परमार्थ केला, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग तो धर्म पुरुषार्थ आहे. ऐका, गुरुवर्य बाबा सांगतात, तो धर्म पुरुषार्थ आहे ज्यात राम असेल, तो अर्थ पुरुषार्थ आहे ज्यात रामाचा प्रवेश असेल, तो काम पुरुषार्थ आहे ज्या कामात रामाची प्रवेश आहे, तो मोक्ष पुरुषार्थ आहे जिथे हरिस्वरूपाचा त्या ठिकाणी अंतर्भाव आहे. मोक्ष मोक्ष अर्थ काम धर्म हे पुरुषार्थ सांगितले, पण त्यात जर भगवंताचा प्रवेश असेल, लय धर्म केला, देवासाठी केलं का, तो धर्म नाही. लक्षात घ्या. म्हणून राम प्राप्ती करून घ्यायची असेल, रामासारखा मुलगा जन्माला घालायचा असेल तर काय करावं लागेल? बाबा म्हणतात की धर्म कर, म्हणजे धर्मनिष्ठ मुलगा जन्माला येईल. राम धर्माची मूर्ती आहे. आजच्या कथेचं पहिलं वाक्य होतं, राम धर्माची मूर्ती आहे, म्हणजे पुरुषार्थी आहे. पुरुषेन अर्थ ते असवस पुरुषार्थ हा. मग त्यात पुरुषार्थ आहे. सर्व सुख प्राप्ती हाच पुरुषार्थ आहे. दुःख असंभिन्न असं जे आत्मसुख आहे, निर्विषयक स्वरूप सुख आहे, ते मिळवणं हा पुरुषार्थ आहे. आणि ते रामाच्या प्राप्तीत आहे. पैशाच्या प्राप्तीमध्ये त्या ठिकाणी पुरुषार्थ नाही. पैशाने सुख मिळत नाही, पैशाने आनंद मिळत नाही. पैशाने वस्तू मिळते, पण वस्तू आनंद देतेच असं नाही. आनंद मिळवायचा असेल तर रामाचं ध्यान करावं लागेल, रामाचं भजन करावं लागेल. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम.
श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय जय पाठी प्रेमाने. राम श्रीराम जय जय 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 श्रीरामचंद्र भगवान की जय जय श्रीराम जय जय श्री श्रीराम जय जय श्रीराम अशा प्रकारे कौशल्या पुत्र श्रीराम, सुमित्रा पुत्र लक्ष्मण, कैकेयीच्या पोटी भरत आणि शत्रुघ्न अशी 4 नावं ठेवली. कौशल्या कुशलता सूक्ष्माती सूक्ष्म दर्शनक्षम अशी ज्याची बुद्धी आहे, सूक्ष्मात सूक्ष्मतरम अति सूक्ष्म सूक्ष्माती सूक्ष्म अति कुशाग्र दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. ज्याची बुद्धी सूक्ष्माती सूक्ष्म असं तत्व जाणते ती कौशल्या. त्या कौशल्याचा पोरगा राम. श्री रामचंद्र भगवान की. राम दिसतो, दृश्यते म्हणजे दिसतो, या डोळ्याने नाही. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, बुद्धीने दिसतो, बुद्धीने जाणायचा. पण सूक्ष्म बुद्धी केली तर देव दिसतो. लक्षात घ्या. कौशल्येलाच राम का मिळाला? पूजनीय बाबा म्हणतात तिची बुद्धी तिनं बारीक केली. सूक्ष्मात सूक्ष्मतरम नित्य. मग कौशल्याच्या अंगी कौशल्य होतं. त्या कौशल्यामुळं तिला राम प्राप्त झाला. म्हणून रामायणाची आज जगाला नितांत गरज आहे. रामायण शिकवते की भांडणाचं मूळ जे द्वैत ते नष्ट करायचं असेल तर प्रेम द्या. प्रेमाने प्रेम वाढते. कौशल्यानं आपला घास कैकेयीला दिला म्हणून त्यांचं भांडण नष्ट झालं. मग रामायण काय शिकवते? रामायण हे शिकवते
की प्रेमाने प्रेम वाढते, द्वेषाने द्वेष वाढतो. अशा प्रकारे रमन्ते मुनयो यस्य स रामाः. मुनी लोक ज्याच्या ठिकाणी रममान होतात तो राम. मुनी लोक ज्याच्या ठिकाणी रममान होतात, किंबहुना मुनी लोकांच्या हृदयात जो रममान होतो त्याचं नाव राम आहे. श्रीराम जय राम जय जय राम. रमन्ते मुनयो यस्य स रामः. मग श्रीराम हे नाव का ठेवलं? की साधू लोक नाना साधनांच्या सगळ्या त्या ठिकाणी खटपटा करतात. एकांगुष्टे तप करीते शिरी घेती व्रत, तुझ लागी पंढरीनाथा होई बा जागृत. योग याग नेम धर्म तुझ लागी सारे, आत्मेच्छा व्यवसायताम निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम. आत्मप्राप्ती करण्याकरता गृहदाराधिकाचा त्याग करून वनाभिगमन करणारे लोक रामाचं ध्यान करतात. रमन्ते मुनयो यस्य स रामः. मुनी हृदयामध्ये जो वास करतो तो राम किंवा राम ज्याच्या रामाच्या हृदयामध्ये, लक्षात घ्या, भक्ताचं ध्यान आहे आणि भक्ताला रामाचं ध्यान आहे. श्रीरामचंद्र भगवान की जय. राम झाला की लक्ष्मण नामकरण संस्कार चालू आहे बर का. 4 पोरं झाले, वशिष्ठ ऋषींनी त्यांचं नामकरण केलं ते सांगत आहेत. आता रामाचं नाव राम का ठेवलं? मुनी हृदयामध्ये वास करतो म्हणून राम. सन्मित्र आहे, जनमित्र आहे. मित्र म्हणजे जीवाला जीव देतो तो मित्र. काय मित्र कोणाला म्हणतात? तुझ्याजवळ पैसे आहेत म्हणून सगळे तुझ्याजवळ जमा होतात. भाऊ 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 भाऊ. पैसे संपल्या काय कराय त्याचा मळक. लक्षात घ्या, जीवाला जीव देणारा मित्र असावा. दुखडवायला उंबऱ्यासारखा, दुखडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये आरव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये आरव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये आरव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये आरव्यासारखा. श्रीरामचंद्र भगवान की जय. सुंदर सुंदर प्रमाण या ठिकाणी कविता आहे. पण जीवाला जीव देतो, जीवासाठी जो जीव देण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. तुझ्या केसाला धक्का, माझ्या जीवाला धक्का. काही काही आहे ना, मी तू हो पुढे, मी आहे ना उभा, नुसताच उभा आहे. काय
काही काही मित्र नुसते पाहतात. बाबा म्हणतात जीवाला जीव देतो तो मित्र, सौमित्र सुमित्र जनमित्र होई सकळाचा, मग तो लक्ष्मण आहे. मग लक्ष्मणाचं नाव का ठेवलं? त्याचं लक्ष इकडे तिकडे पाकलं नाही. राम वनवासात चालले असं ऐकलं, रामाबरोबर चालला. हे सगळं रामायणातून शिकायचं आहे. ही गुणसंपत्ती रामायणामध्ये आहे. रामायण वाचा असं बाबा म्हणतात. वाचा म्हणजे जगा, जगणे वाचणे, वाचणे म्हणजे जगणे, जगणे म्हणजे जीवनात उतरवणे. मग रामायण जीवनात उतरवायचं आहे. आणि हे गुरुवर्य बाबांनी आपल्यासाठी खूप सोपं केलं रामायण. एवढं सोपं रामायण मी बरेच रामायण वाचले, पण आपल्यासारखं हे सिद्धांत रामायणासारखं रामायणच नाही. मी सांगितलं तुम्हाला भरपूर रामायण आहेत. आनंद रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, तुलसी रामायण आहे, भरपूर रामायण आहेत. पण हे जे रामायण आहे हे अनुभवातून आहे. तुमच्या आमच्या सोबत बाबा आपल्या मनाचा अभ्यास करून लिहिलं. रामायणातून शिकायचं आहे. तुम्ही लक्ष्मण व्हा, तुम्ही भरत व्हा, तुम्ही शत्रुघ्न व्हा, म्हणजे तुम्ही रामकृपेला प्राप्त व्हाल. तर तुम्ही राम व्हाल. श्री रामचंद्र भगवान की जय. बाबांनी अशा प्रकारे इथे लिहिलं. भगवान म्हणे चहु दाशरथी. दाशरथी म्हणजे दशरथाचे पोरं. गौरविले प्रीती वसिष्ठाने, वसिष्ठाने पुत्र चतुष्टय राजा दशरथा, पुत्र चतुष्टय राजा दशरथा. पुंडलीक वरदा ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा. श्रीराम चंद्र भगवान की जय. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. ते हैं तेरी रहमत दिन रात
बरसती है, एक बूंद जो मिल जाए मन की कली खिल जाए। सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए। नुसतं बाबांनी पाहिला जीवन बदलून जाईल। हे प्रेम, बाबांचं प्रेम आपल्याला सदैव लाभणार आहे। त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला समर्पित भावनेने या ठिकाणी यायचं, निरभिमान होऊन दिसेल ते सेवा करायची, सेवा करायची, सेवेमध्ये कुचराई नको। सेवाधारी मंडळी आहेत, आश्रमाची कर्मचारी मंडळी आहे, ती सुद्धा कर्मचारी मंडळी घरच्या सारखं, घरचंच लग्न समजून, घरचं लग्न आहे, वरबाप आहे असं समजून सगळी लोक या ठिकाणी झटतायत। आणि हे सगळं आपण केलं म्हणजे आपल्याला बाबांची कृपा प्राप्त होईल। आणि आपण फक्त इथे आलो बाबांच्या कृपा दृष्टीसाठी आलेलो आहोत। अशा प्रकारे अन्नदाते मंडळी आहे, श्रमदान करणारी मंडळी आहे, आज वरवणची सेवाधारी मंडळी आहे, स्वयंपाक करण्याकरता सकाळपासून वरवणची मंडळी इथे आली। या सगळ्यांचं मनोमन या ठिकाणी स्वागत आहे। असंच हे सेवाभाव आपल्या ठिकाणी असावा, अशीच बाबांची कृपा आपल्यावर बरसत राहावी। रामचंद्राच्या चरणी, गुरुदेव बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी विराम द्यायचा आहे। एकदा आरतीसाठी सर्वजण समोर या।